रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदां जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचा बस्ती विधी अध्याय बघत आहोत आणि बस्ती विधी अध्याय बघत असताना आपले पहिले 29 श्लोक झालेत. त्याच्यामध्ये बस्ती कसा द्यायचा, त्याची प्रमाण मात्रा कशी वाढवायची, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. बस्ती देत असताना 7 वर्षाच्या आधी 70 वर्षानंतर बस्ती देऊ नये असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा मात्रा देत असताना मात्र पहिल्या वर्षाची 1 प्रपुंच, मग प्रत्येक वर्षाला वाढवत जाणं मात्रा, ही या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याचा अर्थ आपण असा समजून घ्यायला पाहिजे की व्याधी अवस्था बघून आपण 7 वर्षाच्या खालच्या मुलांना सुद्धा बस्ती देऊ शकत असतो आणि इव्हन 80 वर्षानंतर सुद्धा मात्रा किती ठेवावी त्याचं पण वर्णन केलं. याचाच अर्थ आपण 80 वर्षाच्या पुढे सुद्धा बस्ती देता येत असतात. या दृष्टीने तारतम्य ठेवून मग आपण कोणत्या कोणत्या पेशंट्सना कोणत्या कोणत्या पद्धतीनं बस्ती द्यायचा या गोष्टी आपण नक्की ठरवू शकत असतो. सो बस्ती ही जर का पूर्ण चिकित्सा असेल तर त्याला एवढं लिमिटेशन म्हणजे वयाचं घालून चालणार नाही, हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सो ज्या वेळेला आपण ह्या बस्तीचा विचार करतोय पूर्ण चिकित्सा म्हणून, तर त्यावेळेला हा जो बस्ती आहे तर त्याचा उपयोग हे वेगवेगळ्या व्याधी अवस्थांमध्ये होणार आहे आणि त्यानुसार मग आपण या संपूर्ण बस्ती विधीचा विचार करत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच असेल की आपला वमन विरेचन विधी अध्याय जो आहे तो पाठांतरासाठी दिलेला आहे आणि तो ऑलरेडी YouTube वरती गाईडलाईन म्हणून तुम्हाला लोड पण केलेला आहे. सो होपफुली सगळेजण तुम्ही ऐकत असाल असं मला वाटतंय आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी तो अध्याय जो आहे तो पाठ करायला सुरुवात करायची. लास्ट टाइमचा जो होमवर्क होता तो फार थोड्याच लोकांनी केलेला आहे. सो प्रत्येक वेळेला होमवर्क करावा अशी अपेक्षा आहे. ओके. सो आता ह्याच्या पुढे जे आपण बघतोय ना, 29वा श्लोक आपला झालेला होता. त्याच्यामध्ये तत प्रसारित अंगस्य उपधानस्य पार्ष्णिके, म्हणजे उपधान घ्यावं म्हणजे उशी घ्यावी, प्रसारित अंगस्य अंगाचा प्रसारण करून, आहने मुष्टिना अंगंच स्नेहेन अभ्यंच मर्दयेत, वेदनार्थम इति स्नेहो नहि शीघ्रं निवर्तते, योज्य शीघ्रं निवृत्ते अन्यः स्नेहः तिष्ठन् तिष्ठन् कार्यकृत असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय ना ज्या वेळेला, तर त्यावेळेला काही वेळ स्नेहः अतिष्ठन् न कार्यकृत असं म्हटलेलं आहे. तर थोडा वेळ जर स्नेह तिथे थांबला नाही तर तो कार्य नाही करत आणि म्हणून अशा वेळेला पुन्हा एकदा बस्ती द्यावा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो आता आपण वाचायला सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये दीप्ताग्ने त्वागत स्नेहम साह्यान्ने भोजयेत लघु निवृत्ती कालाः परम स्त्रयाः यामास्ततः परम असं म्हटलेलं आहे. दीप्ताग्निम तू आगतः स्नेहम, म्हणजे ज्या वेळेला स्नेह परत आलेला आहे, तू आगतः स्नेहम दीप्ताग्निम, म्हणजे ज्या वेळेला स्नेह परत आलेला आहे आणि अग्निदीप्ती झालेली आहे असं असताना सायान्ने भोजयेत लघु, संध्याकाळी लघु भोजन द्यावं. आणि लघुभोजन म्हणत असताना कसं की आपण आहार जो आहे तर तो त्याप्रमाणे लघु प्रमाणामध्ये आणि आहार जो आहे तर तो लघु मात्रेमध्ये, लघु गुणाचा, या दोन्ही दृष्टीने हे बघायला पाहिजे. आता जर का तुम्ही बघत असाल ना तर फेसबुक वरती आपण काही पोटाचे आरोग्य म्हणून पोस्ट लिहितो आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचे उल्लेख आहेत. लघु म्हणत असताना आहाराचं जे स्वरूप आहे ते लघु असायला हवं. याचा अर्थ कसा की सहज हलकं पचणारं, जसं राजगिरा लाही आहे, साळीच्या लाह्या आहे किंवा नाचणीच्या लाह्या आहेत किंवा मुगाचं दिरड आहे, हे सहज पचणाऱ्या गोष्टी आहेत, तर ते संध्याकाळी ह्या पद्धतीनं खाणं द्यायचं आहे. आणि दुसरा अर्थ लघु याचा अर्थ असा की कमी मात्रेमध्ये, ज्याला आपण लघु आहार असं म्हणतो. म्हणजे आता समजा एखाद्याला खूपच जास्त भूक लागलेली आहे तर एखादं दिरड खाऊन भागणार नाहीये, मग त्यावेळेला आपण तिथे पोळी किंवा भाकरी या गोष्टी देऊ शकतो, परंतु कमी मात्रेमध्ये किंवा फक्त मुगाची खिचडी या पद्धतीनं आहार तिथे द्यायचा आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये निवृत्त कालः परम स्त्रयः यामाः ततः परम, स्नेह परत येण्याचा निवृत्ती कालः, आणि कसा तर परम निवृत्ती काल, म्हणजे अगदी लेटेस्ट, उशिरात उशिरा किती वेळ वाट पाहावी स्नेह परत येण्याची
तर ती त्रयः यामाः, 3 याम एवढी, 3 याम म्हणजे 9 तास. एकदा स्नेह दिला आहे आणि तो अजून परत आलेला नाही, तर मॅक्झिमम किती वेळ वाट बघायची, तर 9 तास वेळ बघायची वाट. त्याच्यानंतर ततः परम, ह्याच्यापेक्षा जर का जास्त झाला स्नेह आतमध्ये, स्नेह निवृत्ती झालीच नाही, तर काय करावं, तर अहोरात्रम उपेक्षेत परतः फलवर्तीभिः तीक्ष्णैर्वा बस्तीभिः कुर्यात् यत्नं स्नेह निवृत्तये. अहोरात्रम उपेक्षेत, हे पहिलं सांगितलं. म्हणजे काय, तर ज्या वेळेला स्नेह परत आलेला नाहीये, किती वेळ झाला आहे, तर 3 याम म्हणजे 9 तास झालेत. समजा एक उदाहरणार्थ तुम्ही 11 वाजता ओपीडी मध्ये असताना स्नेह दिलेला आहे, मग त्याच्या पुढे 9 तास मोजायला पाहिजे. 11 आणि 9 तास म्हणजे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. 8 वाजेपर्यंत जर बस्ती परत नाही आला, तर काय करायचंय की त्याच्याही पेक्षा पुढे जर वेळ लागत असेल, तर अहोरात्रम उपेक्षेत, अहोरात्र म्हणजे पूर्ण 24 तास त्याची वाट बघावी, म्हणजे पूर्ण दुसऱ्या दिवशीच्या 11 वाजेपर्यंत त्याची वाट बघावी. आणि तरी सुद्धा तो नाही आला परत, तर मग काय करायचं, तर तीक्ष्णाभिः फलवर्तीभिः निवर्तयेत. म्हणजे काय, तर तीक्ष्ण अशा फलवर्ती देऊन तो स्नेह जो आहे तर तो निवृत्त व्हावा, बाहेर यावा, या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आता परत जेव्हा तो स्नेह आहे किंवा बस्ती, स्नेह बस्ती दिलेला आहे, तर तो परत यावा याच्यासाठी काय करायचं, तर तीक्ष्ण फलवर्ती वापराव्यात. ह्या फलवर्ती म्हणजे काय, असं एकदा प्रश्न एका कोणीतरी विचारलेला होता. तर फलवर्ती म्हणजे, वर्ती याचा अर्थ वात. फलवर्ती म्हणजे त्याच्यामध्ये काही विशिष्ट औषधं घातली जातात, की ती जी औषध आहेत तर त्याच्यामुळं काय होतं, तर तीक्ष्णत्व त्याच्यामध्ये असल्यामुळं बस्ती परत येतात. एक साधंसं उदाहरण म्हणजे अगदी लहान मुलं असतात, बऱ्याच वेळेला एक 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये आपल्याला हे लक्षण बरेच पेशंट घेऊन येत असतात, की रोजच्या रोज मोशनला होत नाहीये, 3 ते 4 दिवसांनी मोशनला होत आहे. पण 3 ते 4 दिवसांनी मोशनला लहान मुलांमध्ये जर होत असेल आणि जर वजन वाढते आणि मुलं रडत नसतील, गॅसेस होत नसतील, तर ती नॉर्मल समजायला हवी, कारण त्या काळामध्ये बाळांचं वजन खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढत असतं. परंतु गॅसेस झाल्यानंतर पोट दुखतंय आणि मोशनला होत नाहीये, जी होते ते कडक होते, अशी जर लक्षणं घेऊन पेशंट येत असेल ना, तर एक अगदी सिंपल उपाय आपण करायला हवा. तर त्याच्यामध्ये एरंड स्नेह असतो ना, त्याच्यामध्ये जाड वात बनवायची कापसाची, ती बुडवायची, भिजवायची, आणि ती जी वात आहे तर ती स्क्रूइंग ऍक्शननी मोशनच्या जागी बाळांच्या ठेवून द्यायची. असं केल्यानंतर बऱ्याच वेळेला ती ऍक्शन करत असतानाच मोशनला 3-4 महिन्यांची जी बाळ असतात त्यांना होऊन जाते, किंवा ती वाट ठेवल्यानंतर पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये मोशनला होऊन जाते. ते झाल्यामुळे काय होतं, तर मुलं जी असतात तर त्यांना इरिटेशन, गॅसेस ह्या गोष्टी कमी येत असतात. सो ह्या दृष्टीने ही फलवर्ती झाली. त्याच पद्धतीने अनेक वेगवेगळ्या फलवर्त्या ज्या आहेत ना, त्याचं वर्णन केलेलं आहे. तर आता तुम्हाला होमवर्क म्हणून फलवर्तीचे कंटेंट्स किंवा फलवर्तीमध्ये काय काय असतं या गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतरच घेऊयात आपण श्लोक. तीक्ष्णाभिः फलवर्ती, म्हणजे स्नेहवर्ती दिल्यानंतर 24 तासात परत नाही आला, तर तीक्ष्ण स्नेहवर्ती किंवा फलवर्तींनी स्नेह निवृत्त व्हावा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. अतिरौक्षात अनागच्छन् चेत जाड्यादि दोषकृत उपेक्षेत एव हि ततो अध्युषितश्च निशां पिबेत प्रातर्नागरधान्याभः पोषणं केवलमेव वा. आता हे करून सुद्धा, म्हणजे फलवर्ती दिल्यानंतर सुद्धा जर बस्ती नाही परत आला, कशामुळे नाहीये, तर अतिरौक्षात, खूपच शरीरामध्ये जर रुक्षता असेल तर बस्ती परत येत नाही. अनागच्छन, अतिवृक्षामुळे तो बस्ती परत आलाच नाही, तर काय करावं, तथा अध्युषितश्च निशां पिबेत. अध्युषित म्हणजे काय, तर नाही, एक चरण राहिला, चेत जाड्यादी दोषकृत, जाड्य इत्यादी दोष त्याने उत्पन्न होतात. आता जाड्य असा शब्द आहे बरं का, ते जाड्य असा शब्द नाहीये. ज आणि ज या दोन उच्चारांमधला सुद्धा फरक आपल्याला पाहिजे माहितीये. एक खूप छान प्रार्थना आहे खरं तर या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर देवैः सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा, असा श्लोक आहे. तर खूप लहान मुलं जी असतात ना, तर निःशेष जाड्या पहा असं म्हणतात.
आणि जाड्या पहा म्हणजे जाड्या पहा म्हणजे जाड मुलाला पहा असं म्हणून एखादा जो काही वर्गातला जाड मुलगा असतो त्याकडे बघून सगळेजण हसायला लागतात. तर अर्थ माहित नसेल ना तर असे विपरीत अर्थ होतात आणि त्याच्यापासून जोक काहीतरी तयार होत असतात. निशेष जाड्या अपहा असा तो शब्द आहे. म्हणजे अशी शारदा देवी की जी शुभ्र आहे वगैरे वगैरे सगळं वर्णन आणि जी निशेष जाड्य अपहरण करते. अपहा म्हणजे निघून घालवून टाकते. जाड्य म्हणजे काय तर बुद्धीचं जाड्य बरं का. म्हणजे आळस, कंटाळा, नकोसं वाटणं किंवा न समजणं किंवा आकलन शक्ती कमी असणं किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा समजत नाहीये. समजली तर ती लक्षात राहत नाहीये. या सगळ्याला जाड्य किंवा बुद्धी जाड्य असं म्हणतात. तर इथे जाड्याचा काही संबंध नाहीये. आणि तसंच इथे हा शब्द जाड्य आला म्हणून हा विषय सांगितला तुम्हाला. तर प्रार्थना ही सुद्धा एकदा बघून घ्या किंवा नसेल पाठ तर करून घ्या पाठ. या कुंदेंदु तुषार हार धवला. सो आता इथे जर हा बस्ती परत नाहीच आला, का नाही परत येते तर अतिरौक्षामुळे. तर काय होतं अतिरौक्षात अनागच्छन चेत जाड्यादी दोषकृत, जाड्य इत्यादी दोष उत्पन्न होतात. आता जाड्य म्हणजे ते जाडेपणा असं नाही, परत बुद्धीचं जाड्य म्हणजे आळस यायला लागतो, काही करावं असं नाही वाटत, इरिटेशन लेवल जास्ती असते किंवा आपण जर काम करतो त्याच्यामध्ये काही उत्साह नाही वाटत. या सगळ्या गोष्टीला जाड्य असं म्हणतात. आणि जाड्यादी दोषकृत, जाड्य आदी दोष उत्पन्न करणार आहे. म्हणजे इथे कसं आपण बघतो की न समजणं, आकलन न होणं, उत्साह न वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. असं होतं जर का स्नेहबस्ती परत आला नाही तर. उपेक्षेत एवही ततो अद्युषितश्च निशाम पिबेत. पहिल्यांदा काय करावं ते जर का हे जे विकार आहेत सगळे जाड्यादी दोषकृत न चेत, हे जर का विकार दिसत नसतील तर उपेक्षेत एवही म्हणजे काय तर समजा हा बस्ती परत नाही आला आणि कुठलेच विकार दिसत नाही तर त्याची उपेक्षा करा, कारण काही वेळेला अतिरोक्षामुळे अशा गोष्टी होतात. परंतु तसं जर का नसेल तर तो अद्युषितश्च निशाम पिबेत असं म्हटलेलं आहे. मग तसं पूर्ण वेळ जाऊ द्यावा आणि रात्रभर सुद्धा तशीच निघून गेली की मग काय करावं तर म्हणजे अद्युषितश्च निशाम म्हणजे रात्र निघून गेले किंवा रात्र सरली की मग काय प्यावं म्हणजे वाट बघावी पहिल्यांदा खरं तर थोडा वेळ. परंतु तरी सुद्धा नाहीच तो बस्ती परत आला तर प्रातः नागर धान्यांभा कोष्णम केवलमेववा. म्हणजे सकाळी काय प्यावं तिथे प्रातः पहाटे उठून, एक तर उठायचंय बरं का तिथे पहाटे, आणि नागर धान्य आंबहा, नागर सुंठ आणि धान्य धने, नागर धने आणि सुंठ याचा कोष्ण काढा प्यावा किंवा केवलमेववा असं म्हटलंय किंवा नुसतंच गरम पाणी प्यावं. असं केल्यानंतर सुद्धा वाताची गती प्राकृत होते आणि मग जो स्नेहबस्ती दिलेला आहे त्याचा प्रत्यागम व्हायला मदत होत असते. सो अतिरोक्षात अनागच्छन न चेत जाड्य दोषकृत, जर का तो जाड्य इत्यादी दोष दिसत नसतील तर उपेक्षेत एवही, पहिल्यांदा त्याची उपेक्षा करा. अद्युषितश्च निशाम पिबेत, अख्खी रात्र सरल्यानंतर पहाटे प्रातरा धान्य आणि नागर यांचा म्हणजे धने आणि नागर या दोघांचा काढा जो आहे तर तो कोष्ण असताना असा प्यायचा आहे. ओके, सो इथेपर्यंत आपल्याला समजलं. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा अन्वासये तृतीय पंचमेवा पुनःतम यथा वा स्नेहपक्तिः स्यात् ततो अत्युल्ब मारुतान् व्यायाम नित्यान् दीप्ताग्नीन् वृक्षांश्च प्रतिवासरम् इति स्नेहस्त्री चतुरैः स्निग्धे स्रोतो विशद्य. आता आपण हे बघितलं की दुसऱ्या दिवशी त्याला उठून हे प्यायचं. मग अन्वासये तृतीये अन्ही, परत तिसऱ्या दिवशी त्याचा पुन्हा अनुवासन द्यायचं आहे. म्हणजे असं जेव्हा झालं की त्याच्यानंतर मध्ये 2 दिवस सोडून तिसऱ्या दिवशी पुन्हा अनुवासन बस्ती द्यायचा. पंचमेवा पुनश्चतम किंवा 5व्या दिवशी द्यायचा. म्हणजे अनुवासन बस्ती जो आहे ना तो रोजच्या रोज देऊ नका असंही ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एकदा बस्ती दिल्यानंतर म्हणजे अनुवासन बस्ती दिल्यानंतर अहोरात्र त्याची वाट बघायची, तो येतो ना परत हे बघायचं. ते जर का नाही परत आला तर धान्य आणि सुंठीचा सिद्ध जल घ्यायचा आणि ते झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी पुन्हा हा स्नेहबस्ती रिपीट करायचा आहे. रोज रोज स्नेहबस्ती नाही द्यायचा कारण की तो जाड्यादी दोषकृत आहे म्हणून.
मग आता अन्वासये तृतीये अन्ही असं म्हटलंय, म्हणून तिसऱ्या दिवशी, म्हणजे एक दिवस झाला, दुसरा दिवस सोडला आणि मग तिसऱ्या दिवशी आपल्याला तो बसते, किंवा 5व्या दिवशी पुनश्चतम, पुन्हा त्याला 5व्या दिवशी द्यायचा आहे. आणि मग यथावा स्नेह भक्ती हिसाब, जशी स्नेहाचं पचन होईल त्याप्रमाणे तिसरा दिवस किंवा 5वा दिवस. म्हणजे आता आपल्याला असं ठरवायला पाहिजे की बाकीची लक्षणं बघायची त्याची, की त्याला बाबा हे होतंय का, सगळा आपण दिलेला जो स्नेह आहे तर त्या स्नेहानुसार पचन त्याचं होतंय का, आणि ते पचन होत असेल तर पचन झाल्यानंतर मग हा आपल्याला पुन्हा एक दिवस सोडून बस्ती द्यायचा आहे, किंवा मग 2 दिवस 3 दिवस सोडून 5व्या दिवशी बस्ती द्यायचा आहे. या पद्धतीनं हा आपल्याला बस्ती द्यायचा आहे. ओके. आणि अति उल्बण मारुतान व्यायाम नित्यान दीप्ताग्नीनाम वृक्षांश्च प्रतिवासरम. काही केसेस अशाही असतील की ज्याच्यामध्ये खूप जास्त उल्बण मारुत, उल्बण याचा अर्थ खूप जास्त वाढलेला, मारुत नाम वातः, म्हणजे खूप जास्त वाढलेला वात जर असेल, किंवा नित्य व्यायाम करणारे लोक असतील, किंवा दीप्ताग्नी असे जर का लोक असतील, किंवा अतिशय वृक्ष असे जर का पेशंट असतील, तर ह्या पेशंट्स मध्ये आपण रोजच्या रोज पण बस्ती देऊ शकतो. वृक्षांश्च प्रतिवासरम हा कुठला, तर स्नेह बस्ती. सर्वसाधारणतः स्नेह बस्ती देत असताना यथा स्नेह भक्ती ही स्यात, म्हणजे जसं स्नेहाचं पचन होईल त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी 5व्या दिवशी या पद्धतीनं बस्ती द्यावा. आणि जर का तो पेशंट अति उल्बण मारुताचा आहे, किंवा अतिवृक्ष आहे, किंवा नित्य व्यायाम करणार आहे, किंवा दीप्ताग्नी आहे, अशा जर का केसेस असतील ना, तर मग त्या ठिकाणी आपण नित्य किंवा प्रतिवासरम या पद्धतीनं सुद्धा अनुवासन बस्ती देऊ शकतो. जे सलग 7-5 अनुवासन बस्ती या पद्धतीनं सुद्धा आपल्याला देता येत असतात. पुढे चरकाचार्यांनी जे काल बस्ती, कर्म बस्ती, निरूह बस्ती सांगितले, तर त्या ठिकाणी तुम्ही बघा की शेवटचे 3 सलग, शेवटचे 5 सलग या पद्धतीने अनुवासन बस्ती आहेत. मग का, तर तिथे आपण मध्ये मध्ये निरूह देऊन पाचन केलेलं आहे, आणि म्हणूनच पुढे सलग अनुवासन बस्ती सुद्धा त्या ठिकाणी देता येत आहेत. ओके. सो त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये यथावा स्नेह पक्तीसात अतः अत्युल्बण मारुतान व्यायाम नित्यान दीप्ताग्नीन वृक्षांश्च प्रतिवासरम इति स्नेहैः त्रिः चतुरैः स्निग्धे स्रोतो विशुद्धये. याप्रमाणे 3 दिवस, 5 दिवस किंवा 4 दिवस सुद्धा या पद्धतीनं कोष्ठ शुद्धीसाठी निरूहम शोधनम युंजात अस्निग्धे स्नेहनन तनोः. जर का असं आपण देतो आहे 3 बस्ती 4 बस्ती, हा स्नेह बस्तीने आपल्याला कोष्ठ शुद्धी करतोय. ही कोष्ठ शुद्धी झाल्यानंतर शोधन औषधांचा निरूह बस्ती द्यायला पाहिजे. अनुवासन जे आहे ना, तर ते अनुवासन योग्य नाहीये असा जो पेशंट असेल, निरूहम शोधनम युंजात अस्निग्धे स्नेहनम तनोः, त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, स्नेह बस्तीने पहिल्यांदा कोष्ठाचं स्निग्ध करून आणि मग शरीराला स्नेहन द्यायचा. म्हणजे कसं आहे ना, की काही वेळेला शरीराला स्नेहन आपण देऊन सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की वृक्षता शरीरामध्ये असते, आणि मग अशा वेळेला सुद्धा आपण स्नेह बस्ती हे स्नेहनासाठी म्हणून वापरू शकतो. म्हणून युंजात अस्निग्धे स्नेहनम तनोः, अस्निग्ध माणसाला तनोः स्नेहनम म्हणजे शरीराच्या स्नेहनासाठी काय करावं, तर अनुवासन बस्ती योजावा. म्हणजे स्नेहन जे आपण प्रकार बघतो की अभ्यंतर स्नेहन आहे, आता वमन द्यायचं किंवा विरेचन द्यायचंय, तर असा जो पेशंट आहे तर त्यावेळेला आपण अभ्यंतर स्नेहपान देतोय पेशंटला, पण पेशंट स्नेहपान घ्यायला तयारच नाही, घेतच नाहीये स्नेह. असं जर झालं तर काय करावं, असा प्रश्न तर कधीतरी प्रॅक्टिकल पडणारच ना आपल्याला, की अजिबात तूप पिलेलंच नाहीये कधीच आयुष्यामध्ये आणि आम्ही पिणारच नाही, तेलाची तर खूपच लांब राहिली बात. मग असं जर का असेल ना, तर त्यावेळेला आपल्याला स्नेहन म्हणून सुद्धा हा अनुवासन बस्ती देता येतो. का, तर स्नेहनम तनोः असं शरीराचं स्नेहन व्हावं यासाठी. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पंचमे अथ तृतीये वा दिवसे स अधिके शुभे मध्याह्ने किंचित आवृते प्रयुक्ते बलिमंगले अभ्यक्त पुरुषम अभ्यक्त स्वेदितो सृष्ट मलम नाति बुभुक्षितम अवेक्ष पुरुषम दोष भेषजालीन च आदरात बस्तीं प्रकल्पयेत वैद्यस
तद्विधैहि बहुभिः सह. आता हे काय काय सांगतात तर बस्ती देत असताना काय काय पद्धतीनं द्यावं. तर तृतीये अथ पंचमे अथ तृतीये वा दिवसे साधके शुभे, योग्य चांगला दिवस असताना, शुभ दिवस असताना किंवा साधक दिवस असा शब्द वापरला आहे बरं का. साधक दिवस म्हणजे काय तर सिद्धी देणारा दिवस. काही विशिष्ट दिवस असतात जसं अमृत योग असा दिवस तुम्ही कधीतरी पंचांगामध्ये बघितला असेल, किंवा पुष्यामृत योग. पुष्य अमृत म्हणजे शरीराचा अमृत करणारा, शरीराला अमृतीकरण करणारा हा योग आहे, म्हणून पुष्य योग असं म्हटलं जातं. तर अशा वेळेला 3 दिवसांनी 5 दिवसांनी किंवा साधक दिवस असताना किंवा शुभ दिवस असताना मध्यान्हे किंचित आवृते, मध्यान्ह उलटल्यानंतर, मध्यान्हे किंचित आवृते, आवृत म्हणजे निघून गेल्यानंतर, अगदी भर टळटळीत दुपारी नाही द्यायचंय, मध्यान्ह झाल्यानंतर. प्रयुक्ते बलिमंगले, बलिमंगल हे विधान झाल्यानंतर, बलिमंगल म्हणजे काही विशिष्ट बली सांगितलेले आहेत. बली म्हणजे बळी देणं असा अर्थ अजिबात नाही बरं का. तिथे काकबली म्हणजे काय असतं तर आपण जे काही आहार घेणार असतो तर त्याचा पहिला घास जो आहे तो कावळ्याला देणं, ह्याला काकबली म्हणतात. कावळ्याचा बळी देणं असं नाहीये त्याच्यामध्ये बरं का. आणखीन एक महत्वाचा भाग इथे असा येतो की त्या गोष्टीसाठी तो भाग काढून ठेवणं, म्हणजे निसर्गासाठी काही भाग काढून ठेवणं, चिमण्या, पक्षी, कावळे ह्या सगळ्यांसाठी, तर हे करणं त्याला बलिमंगल विधान असं म्हटलेलं आहे. ओके, सो या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर बलिमंगले अभ्यक्त स्वेदितो सृष्टमलम न अति बुभुक्षितम. अभ्यक्त म्हणजे संपूर्ण अंगाला अभ्यंग केलेला, त्याला अभ्यंग म्हणजे स्नेहन केलेला. अभ्यक्त केल्यानंतर त्याच्यानंतर स्वेदन झाल्यानंतर काय करावं तर उत्सृष्ट मलम, त्याचे मल जे आहेत त्याचं विसर्जन करावं, म्हणजे युरिनेशन मोशन या गोष्टी पेशंटला जाऊन यायला पाहिजेत. त्याच्यानंतर न अति बुभुक्षितम, खूप जास्त त्याला भूक लागलेली नाहीये त्यावेळेला. आवेक्ष पुरुषम, त्याच्या पुरुषाची दोष भेषजादीनी च आदरात, म्हणजे त्या पुरुषाची म्हणजे त्या रुग्णाची प्रकृती कोणती आहे, दोष कोणते आहेत, त्याची कोणती औषधं चालू आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या बारकाईने बघायला पाहिजेत. लक्षपूर्वक आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. आवेक्षम पुरुषम दोष भेषजादीनी च आदरात बस्तीम प्रकल्पयेत, आणि मग बस्तीचा प्रकल्प करावा किंवा योजना करावी. तद्विधी बहुभिश्च सहा, म्हणजे काय तर अनेक वेळेला अनेक गोष्टींचा ह्या सगळ्या विचार करून मग आपण हा बस्ती ठरवायला पाहिजे. बस्ती देत असताना पेशंट आला आणि लगेच बस्ती दिला अशा पद्धतीनं नाही आहे. मग काहीतरी ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि मग त्याच्यानंतर बस्ती द्यावा. मग हा जो विधी सांगतात तो मध्यान्ह झाल्यानंतर आवृते असं म्हटलेलं आहे, म्हणजे काही काळ झाल्यानंतर, म्हणजे संध्याकाळी शक्यतो बस्ती करावा. का तर संध्याकाळची वेळ जी आहे ना तर ती विशेषत्वाने आपण बघतो की वाताची वेळ आहे. त्या काळामध्ये जर बस्ती केला गेला तर त्याचा परिणाम अतिशय चांगला मिळणार आहे, जास्त मिळणार आहे, आणि म्हणून त्या दृष्टीने कधी बस्ती करावा हे त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये तत क्वाथश्चतुर्थांशम स्नेहम वाते प्रकल्पयेत, नाही त्याच्या आधीचे पण क्वाथयेत विंशतिफलम द्रव्यस्य अष्टौ फलानि च. द्रव्य त्याच्यानंतर अष्टौ फलानी, विंशतिफल द्रव्य आणि अष्टौ फलानी, फलानी नाम मदन फलानी. ओके, सो 8 मदन फळं घ्यायची आहेत आणि क्वाथयेत विंशतिफलम द्रव्यस्य, म्हणजे आता जो बस्ती आपल्याला द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मदन फळं 8 घ्यायची आहेत आणि त्याचा क्वाथ करायचा आहे. आणि आता क्वाथ केल्यानंतर ती जी मदन फळं आहेत तर त्या मदन फळाचा काढाचा आपण तिथे बस्ती वापरणार आहोत. तिथे तत क्वाथश्चतुर्थांशः स्नेहम वाते प्रकल्पयेत. आता त्या काढ्यामध्ये वात विकार असताना वाते स्नेहम चतुर्थांशः प्रकल्पयेत,
म्हणजे हे सस्नेह निरूह बस्ती या पद्धतीनं सांगतात. म्हणजे जी जी द्रव्य सांगितलेली आहेत ना, बस्तीन प्रकल्प येत वैद्यस्तद्विधही बहुभिः सह क्वाथयेत द्विविंशती फलम द्रव्यस्य आणि अष्टौ फलानी च. द्रव्यस्य, आता द्रव्यस्य म्हणत असताना ही द्रव्य कुठली, तर बस्ती कल्पामध्ये जी जी द्रव्य सांगितलेली आहेत ना, ती द्रव्य आपण घेऊ शकतो. आणि ते बस्ती कल्पामधली जी द्रव्य आहेत ती आणि 8 मदन फळं असं घेऊन त्याचा क्वाथ करायचा आहे. तत क्वाथात चतुर्थांशम स्नेहहा. त्या काढा, समजा तुमचा एक उदाहरण सांगते की समजा तुमचा काढा जर का 400 ml झाला असेल तर त्याच्या 1/4 एक चतुर्थांश काय घालायचा, तर स्नेह घालायचा. म्हणजे 100 ml स्नेह घालायचा. तर हा स्नेह जो 100 ml घालायचा हा कशामध्ये, तर वाते प्रकल्प येत, म्हणजे वाताचे विकार असताना एक चतुर्थांश स्नेह हा सस्नेह निरूह बस्तीमध्ये घालावा. म्हणजे आता 400 ml काढा आणि 100 ml बस्ती 100 ml स्नेह या पद्धतीनं सस्नेह निरूह बस्ती वातविकारांसाठी जर आपण देत असतो तर तसा तो घालायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा जो आहे तो पित्त विकारांसाठी किती घालावा. पित्ते स्वस्थेच षष्ठांशम आणि अष्टमांशम कफे अधिके. एक षष्ठांश पित्त विकार असताना घालावा स्नेह. एक षष्ठांश म्हणजे 1/6. उदाहरणार्थ तुमचा काढा 600 आहे तर त्याच्या 1/6 म्हणजे 100 ml स्नेह घालावा. म्हणजे आता इथे स्नेहाचं प्रमाण कमी झालं, बरोबर. याचं कारण काय, तर वात जो आहे तर त्याला प्रामुख्याने जी चिकित्सा आहे ती स्नेहनाचीच असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी 1/4 प्रमाणामध्ये स्नेह घालावा. पित्ताचे विकार असताना 1/6 प्रमाणामध्ये स्नेह घालावा. तसंच कफाचे विकार असताना अष्टमांश असं म्हटलं म्हणजे 1/8 एवढं घालायचं. वातापेक्षा निम्मा झाला म्हणजे वात 1/4 होता, हा 1/8 आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला दिसतोय की कफाचा व्याधी आहे आणि आपण बस्ती देत आहोत. तर असं असताना जो स्नेह वापरायचा तो 1/8 वापरायचा. उदाहरणार्थ आपण समजा 400 ml आपण काढा बनवलेला आहे तर त्याचे 1/8 म्हणजे 50 ml त्याच्यामध्ये स्नेह यायला पाहिजे. सो ह्या पद्धतीनं हे प्रमाण जे आहे ना सस्नेह निरूहाचा हे सांगतात. त्याच्यानंतरचा जो भाग येतो त्याच्यामध्ये क्वाथे द्विंशती फलम द्रव्यस्य अष्टौ फलानि च तत क्वाथात चतुर्थांशम स्नेहम वाते प्रकल्पयेत. पित्ते स्वस्थे च षष्ठांशम अष्टमांशम कफाधिके. याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे सर्वत्र च अष्टमम भागम कल्कात भवती वायथा. किंवा अजून एक नियम सांगितलेला आहे की जो कल्क आहे ना तर त्या सगळीकडे कल्क जो आहे तो अष्टमांश घ्यावा. आणि आता कल्क त्याच्यानंतर क्वाथ आणि स्नेह असं मिक्स करत असताना जो क्वाथ आहे त्याच्या तो जो क्वाथाच्या 1/8 एवढा हा कल्क घ्यायला हवा. न अति अच्छ सांद्रता बसते हे फलमात्रम गुडस्य. आणि ते बस्ती जो आपण तयार करणार आहे ना तो कसा करायला पाहिजे, तर न अति अच्छ न अति सांद्र. अच्छा म्हणजे द्रव या अर्थाने आलेला इथे. एकदम ट्रान्सपरंट स्वच्छ एकदम क्लिअर असा बस्ती नसला पाहिजे. किंवा न अति सांद्र म्हणजे अगदी चिखलासारखा घट्ट पण नसला पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. म्हणजे बस्ती कसा असायला पाहिजे आपला, न अति अच्छम न अति सांद्रम असा तो बस्ती असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता गुड किती घालायचं हे पुढे जाऊन सांगतात. म्हणजे गुड म्हणजे गुळ किती घालायचं आहे, तर पलमात्रम गुडस्य च. गुळ जो आहे ना तो 1 पल घालायचा आहे. आता आपण परिभाषा जेव्हा आठवतो तर त्यावेळेला 1 पल म्हणजे 4 तोळे म्हणजे 40 ग्रॅम, बरं का. आणि ज्या वेळेला गुळ त्याच्यात जाईल ना त्या बस्तीमध्ये तर त्याला एक विशिष्ट घट्टपणा थोडासा येणार आहे. सो त्या दृष्टीने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मधुपट्वादी शेषंच युक्त्या सर्वम तद एकतः. मध आणि पटू म्हणजे लवण हे त्याच्यामध्ये घालायचं आहे योग्य प्रमाणामध्ये. आणि युक्त्याच सर्वम तद एकतः असं म्हणलंय. या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. आता जेव्हा निरूह आपण तयार करतो ना त्यावेळेला तुम्ही बघितलेलं असेल की रवीने छानपैकी पहिल्यांदा तो निरूह बनवत असताना सगळ्यात पहिल्यांदा मध आणि सैंधव या 2 गोष्टी एकत्र केल्या जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घालून ते एकत्र करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कल्कद्रव्य आणि मग त्याच्यामध्ये क्वाथद्रव्य या पद्धतीनं ते एकत्र करायचं आहे. आणि सगळं एकत्र करून रवीने छानपैकी घुसळलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी यायला पाहिजे संपूर्ण द्रव्यामध्ये. आणि मग ते जे तयार झालेलं बस्तीचं द्रव्य आहे ते कसं पाहिजे,
तर न अति अच्छम न अति सांद्रम ह्या पद्धतीने ते द्रव्य बनायला हवं. ओके, सो इथपर्यंत आपण तो बस्ती कसा तयार करायचा ह्या गोष्टी बघितल्या. मग युक्त्या सर्वं तद एकतः उष्णांबु कुंभी बाष्पेण तप्तं खज समाहतं प्रक्षिप्त बस्तौ पाणयेत् पायौ नात्युष्ण शीतलं नातिस्निग्धं न वा रूक्षं नातितीक्ष्णं न वा मृदु न अति अच्छ सांद्रं न ऊन अतिमात्रं न अपटु नाति च लवणं तद्वद अम्लंच पठयन्ते तु तद्विधः. हा वेगळा विषय चालू होता. आता इथे एक गंमत कशी बघा बरं का, न अति सांद्र न अति द्रव असं प्रत्येक वेळेला न न न असं म्हणतात. जसं आत्म्याच्या बाबतीमध्ये हा कसा आहे तर त्याच्यामध्ये नेती नेती शब्द न ये अनुमाना असं म्हणतात ना, तर अशा पद्धतीनं हा बस्ती सांगितलेला आहे बरं का. असं वाटतं का, असा एक विचार केला ना तर ते पण अमूर्त आहे आणि तरी सुद्धा तितकंच कार्यकारी करणारी गोष्ट आहे, बरोबर. तशीच वात हा सुद्धा अमूर्त आहे आणि त्या वाताला जिंकणारा असा हा बस्ती आहे आणि म्हणून त्याचं वर्णन सुद्धा न इति न इति न इति या पद्धतीने येतं. हे आपण बघूयात आता. तर त्याच्यामध्ये सर्वम तद एकतः या सगळ्या गोष्टी जे ते पदार्थ सगळे आपण एकत्र केले. उष्णांबु कुंभी बाष्पेण, मग पाण्याचं वाफेनं बर का ते किंचित तीक्ष्ण किंवा म्हणजे हे ना डायरेक्ट गरम करू नका असं म्हटलंय. बाष्पस्वेत करा. उष्णांबु कुंभी बाष्पेण तप्तम म्हणजे बाष्पांनी तप्त करा, म्हणजे वॉटर बाथ मध्ये हे परत गरम करायचं आहे. आणि खज समाहतम, खज म्हणजे रवी. तर ती रवी आहे तर त्याने छानपैकी सम आहत योग्य पद्धतीनं त्याच्यावरती आघात करून म्हणजेच घुसळून हे सगळं एकत्र करावं. आणि मग प्रक्षिप्त बस्तौ प्रणयेत, बस्तीमध्ये हे घालावं. प्रणयेत बस्तौ प्रक्षिप्य, प्रक्षेप वगैरे जे काय असतील त्याच्यामध्ये ते सगळं घालून बस्तीमध्ये हे सगळं भरावं. आणि पायौ प्रणयेत न अत्युष्ण शीतलम, म्हणजे आपण ज्या वेळेला ते वॉटर बाथ मध्ये गरम करणार ना सगळं बस्तीचं द्रव्य, तर त्यावेळेला ते असं गरम करा की जे न अतिउष्ण न अतिशीत असं असायला पाहिजे. ओके, सो या पद्धतीनं हे न अतिउष्ण न अतिशीत असं जे काही द्रव्य आहे ते पायौ प्रणयेत म्हणजे गुदाच्या ठिकाणी ते हळूहळू सरकवायला पाहिजे किंवा न्यायला पाहिजे. हा कुठे गेलं, प्रणयेत पायौ नात्युष्ण शीतलम. मग हा बस्ती कसा पाहिजे, न अति स्निग्धम न वा रूक्षम, खूप जास्ती वृक्ष आहे असं पण नाही, खूप जास्ती स्निग्ध आहे बस्ती असंही नाही. न अति तीक्ष्णम न वा मृदू, खूप जास्त तीक्ष्ण ही बस्ती असू नये किंवा खूप मृदू सुद्धा बस्ती असू नये. न अति अच्छा न अति सांद्रम, खूप जास्ती द्रवत्व असणारा किंवा खूप जास्त सांद्रत्व असणारा हा बस्ती असू नये. न ऊन अतिमात्रम, न ऊन, ऊन म्हणजे खूप कमी मात्रेमध्ये बस्ती द्यावा असंही नाही आणि खूप जास्त मात्रा बस्तीची वापरावी असंही नाही. आणि न अपटू न अतिच असंही म्हटलंय, म्हणजेच काय की ज्याच्यात अजिबात सैंधव घातलेलंच नाही असाही तो बस्ती नसावा किंवा खूपच जास्त सैंधव घातलाय असाही बस्ती नसावा. हे सगळं न अति अशा पद्धतीनं त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लवणम तद्वत अम्लंच पठन्ति अन्ये तु तद्विधः, त्यामध्ये काही वेळेला अम्लता लवण या सुद्धा गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा योग्य मात्रेमध्ये असायला हव्यात. आता हे सगळं वर्णन बस्तीचं करत असताना तो अतिउष्ण नसावा, अतितीक्ष्ण नसावा, अतिमृदू नसावा, अतिशीत नसावा, अति मात्रेमध्ये नसावा, खूपच कमी मात्रेमध्ये नसावा, काय म्हणतो अपटू नसावा किंवा खूप जास्त मीठ घातलेलं नसावा. हे एवढं सगळे शब्द का बरं त्यांनी त्याच्यात खर्ची घातले असतील याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे ना, की अगदी प्रत्येक अक्षर ते लोक अगदी विचार करून लिहितात. लोक म्हणण्यापेक्षा अष्टांग हृदय लिहिणारे वाघभटजी त्या सगळ्या पूर्ण विचार करून लिहितात. मग एवढे सगळे शब्द कशाला खर्ची घातले असतील.
तर बस्ती जो आहे ना तो देत असताना आपल्याला त्यातनं काम हे तर अपेक्षित आहे आणि ते करत असताना अजून एक गोष्ट तिथे महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की बस्ती आपण कुठे देतोय तर बुधाच्या स्थानामध्ये बस्ती देतोय आणि जे की मर्म आहे आणि म्हणून एवढी पूर्ण काळजी घेऊन काळजीपूर्वक बस्ती द्यावा. मी बघितलंच नाही खूप जास्ती गरम होतं चुकून वगैरे असं चुकून वगैरे काही इथे व्हायला नाही पाहिजे. सो म्हणून त्यांनी हे एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले आहेत की बस्ती तो कसा असायला पाहिजे. सो दॅट बस्ती देत असताना बस्ती आत गेल्यानंतर तो त्याचं कार्य करून व्यवस्थित पद्धतीने तो बाहेर यायला हवा. ओके. हा त्याच्यानंतर मात्राम त्रिपलिकां कुर्यात् स्नेहमाक्षिकयोः पृथक् कर्षार्धं मणिमन्थस्य स्वस्थे स्वस्थे कल्कपलद्वयम्. आता ही मात्रा सांगतात की किती किती मात्रा पूर्ण असायला हवी त्याची. त्याच्यानंतरचा श्लोक पूर्ण वाचूयात आपण. माक्षिकं लवणं स्नेहं कल्कं क्वाथम इति क्रमात् आवपेत निरुहाणाम एष संयोजने विधिः उत्ताने दत्तमात्रे तु निरुहे तन्मना भवेत् कृतोपधान संजात वेगश्च उत्कटक सृजेत. आता हे बस्ती कसा द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी पुढे सांगतात. मग त्याच्यामध्ये हा पठन्त्यन्ये तु तद्विदः मात्रां त्रिपलिकां कुर्यात् स्नेह माक्षिक योग पृथक्. आता स्नेह आणि माक्षिक यांची मात्रा पृथक पृथक किती असावी तर त्याच्यामध्ये कर्षार्थम मणिमंथस्य असं म्हटलंय. मात्राम त्रिपलिका पलिका म्हणजे पल म्हणजे किती एक पल म्हणजे 4 तोळे म्हणजे 40 ग्रॅम. त्रिपलिका म्हणजे 3 चोक 12 120 ग्रॅम असायला पाहिजे स्नेह आणि 120 ग्रॅम माक्षिक हे असायला पाहिजे. त्याच्यानंतर कर्ष अर्धम मणिमंथस्य मणिमंथाचं अर्ध कर्ष म्हणजे 10 ग्रॅम साधारणपणे येतं. त्याच्यापेक्षा अर्ध म्हणजे काय तर 5 ग्रॅम म्हणजे अर्धा तोळा. 1 तोळा म्हणजे 1 कर्ष बरं का. तर हे लक्षात घ्या. मणिमंथ म्हणजे सेंधव बरं का. तर हे किती घालायचं आपल्याला तर अर्ध कर्ष म्हणजे 5 ग्रॅम सेंधव घालायचंय. आणि स्वस्थे कल्पकद्वयम कल्कपलद्वयम स्वस्थ वृत्तासाठी आपण देत असताना कल्क किती द्यायचा तर 2 पल. 1 पल म्हणजे आपण बघितला 4 तोळे मग 2 पल म्हणजे 8 तोळे कल्क असायला पाहिजे. ही सगळी मात्रा जी आहे ना हे ऍक्च्युली हा सगळा भाग आहे ना हा एमसीक्यूचा सगळा भाग आहे बरं का. म्हणजे हे किती ते किती ते किती ते किती ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता हे बनवायचं कसं ते सांगतात. माक्षिकम लवणम स्नेहम कल्क क्वाथम इति क्रमात. ही ओळ एकदम महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे. दरवेळेला निरूह बनवत असताना पहिल्यांदा माक्षिक घालायचं त्यानंतर योग्य मात्रेमध्ये लवण जे आता आपण मात्रा बघितल्या त्याप्रमाणे त्याच्यानंतर ते दोन्ही मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये स्नेह घालायचा. हे तिन्ही मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कल्क घालायचा आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये क्वाथ घालायचा. तर ह्याच पद्धतीनं हे पुढे ह्या पद्धतीनं सगळे मिक्सचर्स त्याचे बनले पाहिजेत. असंच का बनवायचं असा एक प्रश्न कदाचित मनामध्ये येऊ शकतो. आता एक उदाहरण सांगते की आपण च्यवनप्राश सगळेच जण बनवतो बरोबर. तर च्यवनप्राश बनवत असताना आपला मावा भाजून झाला तो आपण पाक बनवला पाकामध्ये मावा गेला. याच्यानंतर प्रक्षेप घालतो आपण बरोबर. मग प्रक्षेप घालत असताना आपण जे चूर्ण स्वरूपामधले सगळे प्रक्षेप घालतो तर चूर्ण घातल्यानंतर काही वेळेला असं होतं की तो प्रक्षेप चांगला मिक्स होत नाही किंवा ते मिक्स करत असताना आपल्याला ते हलवायलाच होत नाही इतकं घट्ट होतं. काही वेळेला जो प्रक्षेप घातलेला असतात चूर्णाच्या स्वरूपामध्ये त्याच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात. मग ते गुठळे फोडल्यानंतर एकदम कोरडं चूर्ण बाहेर येत असतं. मग हे असं सगळं होतं. मग काय होतं तर योग्य पद्धतीने आपण प्रक्षेप ऍड केले नाहीत म्हणून होतं. मग कसा प्रक्षेप ऍड करायला पाहिजे तर प्रक्षेपांमध्ये मध पण आहे बरोबर. मग पहिल्यांदा मध घ्यायचा मधामध्ये सगळेच्या सगळे प्रक्षेप चूर्ण स्वरूपामध्ये ते मिक्स करायचे आणि तो मिक्स झालेला जो मध आहे ना तर तो आपल्या च्यवनप्राश मध्ये ऍड करून मग तो हलवायचा. मग याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अतिशय इझिली आपण ती गोष्ट हलवू शकतोय. आपल्याला इझिली हा आपल्याला बनवता येतोय ह्या गोष्टी लक्षात येत असतात. सो या पद्धतीनं ते बनवायचंय आणि मग हे क्रम जे आपण वापरायचा ना त्याचं पण कारण तेच आहे की योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी मिक्स होत असतात आणि म्हणून माक्षिकम लवणम स्नेहम कल्कम क्वाथ इति क्रमात हाच क्रम त्याच्यामध्ये वापरायचा आहे.
मग आता हा बस्ती कसा द्यायचा? आवपेत निरुहाणाम एष संयोजने विधी. ह्याच पद्धतीनं आवपन करायचं म्हणजे काय, तर वरून सगळ्या गोष्टी ज्या ज्या घालायच्या ते, म्हणजे आपण म्हणतो ना, हे झाल्यावर हे घाला, ते झाल्यावर ते घाला, त्या पद्धतीनं हे निरोह बनवत असताना ह्याच पद्धतीने, या विधीने ह्याचं संयोजन करावं. आणि मग आता बस्ती आपल्याला द्यायचा आहे पेशंटला, तर तो कसा? उत्ताने दत्त मात्रे तू निरुहे तन्मना भवेत कृत उपधान संजात वेगश्च उत्कटक सृजेत. बस्ती देऊन झाल्यानंतर उत्तान म्हणजे पाठीवरती झोपावं, तन्मना भवेत, दत्त मात्रे तू उत्तान, हा असं आहे बरं का ते, म्हणजे दत्त मात्र म्हणजे बस्ती देऊन झाल्यानंतर उत्तान झोपावं आणि त्याच्यानंतर तन्मना भवेत म्हणजे एकाग्र चित्ताने पडून राहावं पाठीवरती. आता एकाग्र चित्ताने असं म्हणत असताना अर्थातच मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे पेशंटनी, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो बस्ती देऊन झाल्यानंतर पेशंटला सरळ झोपायचं आणि लांब श्वास घ्या, डोळे बंद करा, या गोष्टी सांगायला पाहिजेत. मग ते झाल्यानंतर आपण पुढे काय करायचं आहे, तर कृत उपधान म्हणजे तिथे उशी द्यायची आहे आणि संजात वेग, मग पेशंटला जेव्हा वेग येईल त्यावेळेला उत्कटक सृजेत, उत्कटुकासनामध्ये बसून वेगाचं सृजन करावं, म्हणजे ज्याला आपण स्क्वॅटिंग पोझिशन म्हणतो, त्या पोझिशन मध्ये बसून ह्या वेगाचं सृजन करावं. आगतो परम कालो मुहूर्ते मृत्यवे परम असं म्हटलंय. आगतो परम काल म्हणजे काय, तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा किती काळ तो राहावा, किती काळाने तो बस्ती परत यावा, ह्या गोष्टी महत्वाची आहे. ओके, मग त्याच्यामध्ये आगत परम काल सगळ्यात जास्त म्हणजे बस्तीचा प्रत्यागम होण्याचा जो परम काल आहे, मुहूर्त असं म्हटलंय. मुहूर्त म्हणजे काय, तर 2 घटका म्हणजे साधारण 3.5 तास एक मुहूर्त असं म्हटलं. तर हे दिल्यानंतर 3.5 तास वाट बघायची आहे मॅक्झिमम. मृत्यवे परम ह्याच्यापेक्षा जर जास्ती वेळ बघितलं तर त्याच्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे पेशंटला, म्हणून जास्तीत जास्त 3.5 तास असं आपण बस्तीची वाट बघणार आहोत. आता हे बघत असताना निरुहाची वेगळी आहे, अनुवासनाची वेगळी आहे. सो आपण वैद्य लोकांनी ह्या गोष्टी त्या पद्धतीने बघायला हव्या आहेत. तत्र अनुलोमिकम स्नेह क्षार मूत्राम्ल कल्पितम त्वरितं स्निग्ध तीक्ष्णोष्णं बस्तिम् अन्यं प्रपीडयेत् विद्याफलवर्तीं वा स्वेदन उत्त्रासनादिच स्वयमेव निवृत्तेतु. आता हा बस्ती परत किती वेळामध्ये यायला पाहिजे, तर मुहूर्त म्हणजे 3.5 तासामध्ये तो परत यायला पाहिजे. नाही आला काय करायचं, तत्र अनुलोमिकम अनुलोमन द्रव्य पहिल्यांदा द्यायचे आहेत. त्याच्यानंतर अजून काय द्यायचं आहे, तर स्नेह क्षार मूत्राम्ल कल्पितम. आता ही अनुलोमन द्रव्य कशी असावी, तर स्नेहयुक्त अनुलोमन द्रव्य असायला पाहिजेत की जी तीक्ष्ण स्नेह आहेत, त्याच्यानंतर क्षारयुक्त आहेत किंवा मूत्राम्ल कल्पितम मूत्राम्ल असणारी त्याच्यामध्ये गोष्टी असायला पाहिजेत. म्हणजे गोमूत्र असेल तर ते लवकर पुन्हा त्याचं निवर्तन होईल, किंवा आम्लरस असेल तर त्याचं निवर्तन होईल. ह्या पद्धतीने याचा आपण विचार करायचा आहे. आणि मग त्वरितम स्निग्ध तीक्ष्ण उष्ण अशा बस्ती अन्यम प्रपीडयेत. दुसरा बस्ती असा आपण देऊ शकतो की जो स्निग्ध आहे, तीक्ष्ण आहे किंवा उष्ण आहे, गुणांनी, गरम नाही. तर ह्या पद्धतीने बस्ती द्यायचा, म्हणजे तो जो निरोह दिलेला आहे तो सुद्धा त्याचा प्रत्यागम होईल. अदरवाईज दद्यात फलवर्ती किंवा फलवर्ती द्यायचे. स्नेह स्वेदन उत्त्रासनादिच, स्वेदन म्हणजे पोट शेकायला सांगायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं ना, की आपण निरोह दिलेला आहे आणि समजा निरोहाचा प्रत्यागम नाही झाला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तन्मना भवेत, पाठीवरती झोपायचं आहे, तन्मन राहायचं आहे. त्याच्यानंतर पोट शेकायला द्यायचं पेशंटला, स्वेदन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नाही आला तर फलवर्ती किंवा तीक्ष्ण बस्ती असं वापरायचं आहे. आणि मग त्रासाने इत्यादी चिकित्सा कराव्या. मग त्याच्यामध्ये सुद्धा एकदम घाबरवणं वगैरे असं केल्यानंतर वाताची गती प्राकृत होते आणि मग बस्ती परत येतो. बस्ती परत येण्यासाठी सुद्धा वाताची गती प्राकृत असणं हा भाग खूप महत्वाचा आहे. सो वाताची गती प्राकृत होण्याच्या दृष्टीने आपण हे सर्व उपचार करायचे आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो पुढचा एक श्लोक आज आपण वाचूयात आणि तिथे थांबूया. ओके, सो विद्यात फलवर्ती वा स्वेदनोत्रासनादिच्या स्वयमेव निवृत्तेतु द्वितीयो बस्तिरिष्यते तृतीयेपि चतुर्थोपि यावद्वासु निरूढता विरिक्तवच्च योगादीन विद्यात योगे तु भोजयेत.
हे आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत. सो आपलं 47व्या श्लोकापर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे सॉरी 48व्या श्लोकापर्यंत झाले. स्वयमेव निवृत्तेतु इथेपासून आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत. तुमच्या काही शंका असतील, तुम्ही YouTube वर बघत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही क्वेश्चन विचारू शकता चॅट बॉक्स मध्ये. ओके, एक प्रश्न विचारलाय की बस्तीचा वापर करताना तयार करताना सैंधव मध असाच क्रम का वापरावा? त्याचं उत्तर ऑलरेडी दिलं आपण, हो की नाही? आज कोणाला बहुतेक शंका आलेल्या दिसत नाहीयेत. एकच क्वेश्चन आहे. दोन मिनिटं थांबूया. ओके, ठीक आहे. फलवर्ती ऐवजी पिचू ठेवता येईल का? हो, नक्कीच ठेवता येईल. तीक्ष्ण फलवर्ती वापरावे किंवा तीक्ष्ण तेल जे कुठलं आहे जसं की कटू तेल आहे तर त्याचे आपल्याला पिचू ठेवता येऊ शकतात. बस्ती दुसरा द्यावा असं म्हटलेलंच आहे. तर बस्ती जर का देऊन म्हणजे दुसरा बस्ती द्यायच्या ऐवजी जर का पिचू ठेवले तरी सुद्धा त्याचा परिणाम नक्कीच येईल. पण फलवर्तीचा जो आहे ना तो स्टिम्युलंट म्हणून सुद्धा ऍक्शन देते, हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, ठीक आहे. थांबूयात आपण. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.